आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयात दाखल झालेत। एकनाथ शिंदेंना ताप आणि अशक्तपणा आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला। शिंदेंची डेंग्यूची टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे। एक महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। काळजीवाहू मुख्यमंत्री काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना आता ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून त्यांना ताप आणि अशक्तपणा होताच आणि त्यामुळेच त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। भाई तब्येत कशी है? भाई तब्येत कशी है? तब्येत कशी है भाई? भाई तब्येत कशी आहे? तब्येत चांगली आहे. तब्येत बरी आहे. भाई तब्येत कशी है? भाई तब्येत कशी है? तब्येत कशी है भाई? बरी आहे. तब्येत बरी आहे. भाई तब्येत कशी आहे? तब्येत चांगली आहे. तब्येत बरी आहे. यानंतर राहुल आपले प्रतिनिधी कांबळे हे ज्युपिटर रुग्णालयाच्या बाहेरून आपल्यासोबत संवाद साधतायत। राहुल, खरं तर तिथे आता सध्या काय घडामोड घडते आणि काय अपडेट्स मिळतात आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाबतीत? एकनाथ शिंदे जे आहेत याच ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सध्या ऍडमिट आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यांना ताप आले असं डॉक्टरांचं सांगण्यात आलं आणि पुढे काही टेस्ट आहेत त्या टेस्ट आता सध्या सुरू आहेत। परंतु हा राजकीय ताप आहे का असं कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली। संध्याकाळी जे आहेत दिल्लीवरून काही निरीक्षक सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि उद्या शपथविधी होणार आहे आणि त्याच्यामुळेच असं कुठेतरी चर्चेला उधाण आलेलं आहे की हा कुठेतरी राजकीय ताप तर नसावा। नक्की सध्या तिथे काय घडामोडी घडतायत? कारण आता 2 दिवसावर अगदी शपथविधी आलेला आहे आणि काय कोणते कोणते नेते त्यांच्या भेटीला आलेत का, काय माहिती कळते? राहुल, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? तर आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांना ताप आणि अशक्तपणा आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, परंतु तब्येत ठीक असल्याची प्रतिक्रिया काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंनी आता दिलेली आहे। काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची डेंग्यूची टेस्ट ही करण्यात आली आणि ती निगेटिव्ह आल्याचं कळत आहे। खरं तर शपथविधी आता 2 दिवसांवर आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही काळजी करणारी गोष्ट आहे आणि नेमक्या घडामोडी या पार्श्वभूमीवर काय घडतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण अगदी 2 दिवसावर शपथविधी झालाय। शपथविधीची तयारी, जय्यत तयारी आझाद मैदानावर झालेली आहे। आज महायुतीकडून एकत्र पाहणी देखील करण्यात आली, पण आता एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। नेमके आता ते शपथविधीसाठी उपस्थित राहतील की नाही यावर मात्र शंका व्यक्त केली जाते आहे। एक महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांची डेंग्यूची ही टेस्ट करण्यात आली, मात्र ती निगेटिव्ह आली आहे। मात्र त्यांना अशक्तपणा आणि ताप अजूनही आहे। गेल्या काही दिवसांपासून दरेगावात आल्यापासून देखील त्यांना ताप आणि अशक्तपणा होताच आणि आता त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आता नेमक्या काय घडामोडी घडतात, बैठका कधी होतात, मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब कधी होतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर अनेक चर्चांना देखील उधाण आलंय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शपथविधीसाठी उपलब्ध राहतील की नाही यावर देखील शंका व्यक्त केली जाते। मात्र शिंदेंच्या नेत्यांकडून सर्व काही ठीक असल्याचं बोललं जात आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं काय होतं, काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरेगावात देखील डॉक्टरांची टीम ही त्यांच्या तपासणीसाठी उपस्थित होती। त्यानंतर तिथून आल्यानंतर ते थेट ठाण्यात आले होते आणि आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय।